हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आहे वीकेंडचा वार आणि आजचा वीकेंडचा वार कोणावर असणार आहे तुम्ही गेस केलंच असेल, कारण मोस्ट अवेटेड आहे. बऱ्याच दिवसापासून पायलअप झालेला आहे आणि आज नाही तो कभी नाही अशी काहीशी हालत आहे आज वीकेंडच्या वारची. सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज पॉडकास्ट म्युझिक. झमुरे वजात आली. कोणाला कोणाचं हॉटेल रेस्टॉरंट प्रमोट करायचं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. माझ्या बुकिंग नंबरवर तुम्ही कॉल करा आणि मग मी तुमचं हॉटेल आणि रेस्टॉरंट प्रमोट करेन. अरे भाई, तुला सांगून कोणाला कशाला आपलं डुबवायचं आहे का चालता बिझनेस. काही लोक असतात मूर्खांच्या नादी लागतात, पण सगळेच नाही आहेत ना. बाकी लोकांना सुबुद्धी दिली आहे, हळूहळू सगळ्यांनाच देईल परमेश्वर सुबुद्धी. त्याच्यामुळे तू आता त्या ह्याच्यामध्ये राहू नको. तू स्वतःचं बघ. ते थाळ्या दाखवतोस ना तेच दाखव. हे नुसतं आचड पचड नुसता खातोय चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन हा खातो हे बघितल्यानंतर माणसाला तिथे परत जाण्याची इच्छाच नाही होणार बाबा. ते दुर्वांकूरचं बघितलं ना, अननेसेसरी हा गेला तिकडे, याचा थोबाड आणि ह्याचा तो रिव्ह्यू बघून ह्याचं बघून तर आता 6 महिने तरी तिकडे कोणाला जाऊन खाण्याची इच्छा नाही होणार. हा जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे इच्छा मरेल माणसाची. जर कोणाला समोरच्याची इच्छा मारायची असेल, जर कोणाला आराम करायचा असेल आणि थोडे दिवस बिझनेस डुबून बुडीत खात्यात घालून जर बंद ठेवायचा असेल हे कारण देऊन की नाही चालत आहे, लोक येत नाही आहेत, तर नक्की याला प्रमोशन द्या. म्हणजे हा तुम्हाला प्रमोट करेल, इन शॉर्ट डिमोट करेल आणि मग तुमच्याकडे 6 महिने तरी कोणी फिरकणार नाही. कारण लोकांना ह्याचं बघूनच नोशिया येईल. आमिर खानचं पण एवढं बोलत होता की मला असं वाटतं तो आमिर खान पण बोलेल की मी कशाला गेलो तिथे बिर्याणी खायला आणि ह्याला कोणी सांगितलं, ह्याला कोणी रिकमेंड केले मी खाल्लेली बिर्याणी. हा तिकडे जाऊन आता बापरे माझं नाव खराब करून टाकलं ह्याने. ह्याच्यावरती डिफेमेशन नाही टाकलं आमिर खानने म्हणजे झालं शी. नुसता आपला वैताग आणला होता त्या दिवशी तर. आणि नुसतं कसली ती दळभद्रीपणाची लक्षणं, नुसतं दरिद्रीसारखं आपलं बेडवर तिथे ते टेबल वगैरे असेल तरी तिथे आणि दाखवेल की ते टेबल आहे, खुर्च्या आहेत, पण त्याच्यावर आम्ही आमचं सगळं सामान ठेवलं आहे. सगळा पसारा कबाडा जिथे जातो तिथे आम्ही कबाडा करून ठेवतो. जसं आम्ही आमच्या घराचा कबाडा केला आहे, सो कॉल्ड आमच्या विल्लाचा कबाडा विल्ला बनवून टाकला आहे, खटारा विल्ला आणि काय ते पत्रा स्टे. तर तसंच आम्ही दुसऱ्यांच्या इथे गेल्यावर पण तसंच करतो. जे ऑलरेडी खटारा आहे त्याला आम्ही अजून खटारा करतो, अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल खटारा करून ठेवतो आणि बेडवर वगैरे बसून खातो. ते आमच्या मम्मीला सवयच आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि बेडचा चादरीचा प्रश्न नाही आहे, कारण आम्हाला बिना चादरीचं बेडवर झोपण्याची सवय आहे. आमच्या बेडवर कधीच चादर नसते. तर हेच मला लोकांना सांगायचं आहे की जर कोणाला आम्हाला चादर पण द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही चादर घातलेल्या बेडवर झोपावं तर नक्कीच तुम्ही येताना आमच्यासाठी गिफ्ट म्हणून चादर घेऊन येऊ शकता. आणि राहिला प्रश्न आम्हाला बेडवर बसून खाण्याचा, तर ती जुनी सवय आहे आमची. आम्ही जिथे जी गोष्ट करायची असते तिथे न करता दुसरीकडेच करतो. आता ते काय ते तुम्ही तुमचं समजून घ्या, पण मी आता फक्त इथे खाण्याबद्दल बोलते. तर खाण्यावर आम्ही टेबलावर आम्ही सामान ठेवतो आणि बेडवर जिथे झोपायचं असतं तिथे बसून आम्ही खातो आणि वाट लावतो. तुम्ही असं फक्त असं जीव तुमचा टांगणीला लागू दे की काय सांडते, पण डोंट वरी, आम्हाला सवय आहे तशाच ह्याच्यामध्ये. आम्हाला झोपताना पण असं काय खाल्लं आहे त्याचा वास घेत कारण असं ढुसकी बिस्की मारली तर कळता कामा नये ना. म्हणजे असं वाटायला नको की ढुसकी मारली, असं वाटेल की अरे आपण इथेच बसून खाल्लं आहे ना, तर ते चादरीलाच वास येतो आहे. पण तेच आहे, आमच्या ढुसकीचा वास पण एकदमच तसा बादम फुस आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्हाला सवय आहे. ती आमची आयडियाची कल्पना आहे. ह्याचसाठी आम्ही बेडवर बसून खातो. सो तुम्हाला जिथे बसून खायचं तिथे खा, पण आम्ही बेडवरच बसून खाणार. आणि काय ते फिरणं आणि काय ती ट्रिप आणि काय बापरे शी. आणि कुठून ते शोधून काढलेत रूम्स काय माहिती. हा तर पोचलेला दिसतोय हा स्वस्तच्या चक्करमध्ये. एकदा याच्यावरती रेड पडली नाही म्हणजे झालं, नाहीतर रेड पडली तर या तिघांना पकडले जातील, यांना प्रूव्ह करावं लागेल. हे टॉम आणि तसं पण खाजुर्डी सारखेच वाटतात केसापासनं, म्हणजे नखशिखांत सारख्याच झालेल्या आहेत. उलट टॉमचे केस तरी बरे आहेत खाजुर्डीपेक्षा, अजून पिकले पण नाही आहेत इफ यू नोटीस.
तर काय कळणारच नाही लफडं, असं वाटेल 2-2 बायकांना घेऊन फिरतोय आपला हा झमुरा. ह्याचे काहीतरी शॉकच अलग आहेत आणि यांना प्रूव्ह करावं लागेल अशा खतरनाक जागी शोधून शोधून राहत आहेत एकदम चुनके. आणि यांच्यासाठी फक्त म्हणजे तिघांचे 3 रिकमेंडेशन आहेत, खूप 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यांच्या रूममध्ये. एक, टॉमला बेड, पहिले गेल्या गेल्या बेड बघते, या बेडवर आम्ही तिघंही झोपू शकतो. वा, मस्त मस्त, किती मस्त आहे ना, आरामात झोपू शकतो आम्ही, मस्त एकदम तिघंही झोपू शकतो. आपल्या तिघांना आईस पाईस आहे एकदम, मस्त झोपू शकतो आपण, तिघंही झोपू शकतो आपण या बेडवर, नाही का? हो का? अरे हो, नाही का म्हणजे मला कुठे पण आता नाही का घुसायला लागला. अच्छा ठीक आहे. तर ते म्हणतं की मस्त आहे ना, छान आहे ना, मस्त झोपू शकतो आपण. तर तिच्यासाठी बेड इम्पॉर्टंट आहे. 3 तिघाडा काम चोगाडा नगाडा भजा दे, हो गया काम खा पघाडा, असं आहे. म्हणजे आता कधीच हलणार नाही वाटतं मला. झप्पूचं पण आणि पाळणा पण, म्हणजे कसं आहे आता झप्पूचं पण याचा म्हणजे मी म्हणते की हलायला पण जागा नाही हो. म्हणजे या कुशीवरून त्या कुशीवर असं 3 जण एकेका बेडवर, ते सुद्धा असे आगळदन एकदम असे एकदम खट्टे खट्टे आणि एकदम पादम फुसके झोपल्यानंतर मग कसं काय होणार, कसं हलणार बेडवर, कसं हलणार, म्हणजे कसं असं हलणार, म्हणजे या कुशीवरून त्या कुशीवर कसं पलटणार, असं म्हणते हो मी. तुम्ही काय वेगळेच अर्थ काढू नका, जे पण अर्थ निघत आहेत ते पण त्याच्याबद्दल पण खरंच आहे. कसंच ऑल इन ऑलच कसं हलणार ना, त्याच्यामुळे शक्यच नाही आहे. तर काय ग टॉम, तुला काय लाज शरम बेशरम, किती ते किती अति करायचं ना. लास्ट टाइम तू बसलीस तिथे पाळण्यावर, माझ्या पाप्पा झप्पू मला सोडून गेला, तर रडत बसली होतीस. म्हणून तो ह्या वेळेला तुला घेऊन आला, तो चिपकटलीच बाबा, जातच नाही तिथून. बस ना, झालं ना, फिरलीस ना, 2 ठिकाणी फिरायचं, 1 ठिकाणी जरा गप बसायचं साईडला. पण हिचं काय प्रॉब्लेम आहे, हिला कोण ठेवूनच घेत नाही ना. ती कसली CEO, कसल्या नावाचं. तुम्ही आजचा व्हिडिओ मी सकाळी सकाळी बघितला, क्लिप्स पण काढून घेतले. ते CEOच्या घरी गेला होता हा मनुष्य, आणि तिथे जाऊन काय झालं ते मी तुम्हाला नंतर सांगते. थोडं पुढे आपण स्टेप बाय स्टेप. आता आपण रूम रिक्वायरमेंट्सबद्दल बोलते, तर आपण पहिले ते क्लिअर करूया. तर हिच्यासाठी बेड, आणि झप्पूसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट झमुऱ्यासाठी म्हणजे कॉमॉड. कॉमॉड आहे का कॉमॉड, ते कॉमॉड दाखवतो ना, ते मला बघूनच उलटी येते. म्हणजे यार कोण इतकं, ते असं काही दाखवण्यासारखं पण वॉशरूम नसतं. एकतर ते कुठले, जसं मी सांगितलं एकदम रेड पडणार असेवाले जागे रूम घेतो, आणि रूमच म्हणजे तो ज्याला आपण बोलतो ना खोली, अशी खोली घेतो हा, आणि मग तिथले संडास दाखवत बसतो, म्हणे की हे बघा इथे कॉमॉड आहे कॉमॉड. आणि हां, याच्यामध्ये अजून एक आहे की आम्ही AC घेतो, AC, आम्हाला AC लागतो. म्हणजे आता ह्याच्याहून बत्तर काय असू शकतं. एकतर ते रूम 1000-1200 रूम, आणि त्याच्यामध्ये तो AC पण नाही. तर मग आता काय काय लेवल काय आहे तुझी, काय बोलायचं काय याच्या पुढे. तर निशब्द आहे मी. किती घाण, आणि कोण पब्लिक आणि कोण याला चांगलं. म्हणजे खरंच यार, तुम्ही जर ह्याच लेवलचे आहात तर देव करो तुम्हाला असाच मुलगा मिळू दे, असाच नवरा मिळू दे, जे काही तुम्हाला जी कमी वाटते ते असंच ह्याच्याच रूपी मिळू दे, असंच भिकारडेपणाची लक्षणं तुमची होऊ देत, आणि फिरा मग तुम्ही असे. काय घाण, म्हणजे इतकी घाणेरडी ट्रिप, आणि इतकं घाणेरडं प्लॅनिंग आणि खाणं, आणि ते सगळ्यात वर्स्ट तर त्या रूम असतात. कुठलं शोधून, म्हणजे जिथे कोई नाही, ज्या म्हणतात ना असं, हे कुठे आहे, काय आहे, जरा लोकेशन द्या वगैरे. तर सिरियसली मला तेच आठवतं की वही जहा कोई आता जाता नाही, अशा ठिकाणी हा जातो जिथे कोणीच येत जात नाही. आणि ह्या झामुरीचं हिची रिक्वायरमेंट आहे म्हणजे काय, कबोर्ड. एक कॉमॉड बघतो आणि दुसरा कबोर्ड बघतो. कबोर्ड दाखवते, कबोर्ड आहे इथे, हे कबोर्ड आहे. अरे बाबा झमुरी, वळते चलते प्लॅन नाही ना आजकाल, म्हणजे खूप आजकाल फेमस होतं आहे बाबा. पिंप आणि बादली, ड्रम आणि कसले डब्बा आणि फ्रीज. तसं झमुरी नेक्स्ट प्लॅनमध्ये वाटतं कबोर्डला फेमस करायच्या. झमुरी होऊन जाऊ दे कबोर्ड. बरोबर अंदाज घेते ती, रिकामे कबोर्ड वगैरे बघून ठेवते की कसं हाईट फिट विथ किती आहे त्याची, आणि झमुरा बरोबर फिट होणार की नाही असं. म्हणजे त्याच्यात ठेवून त्याची पूजा करायला, असं म्हणते. देवाच्या जागी आहे ना तिच्यासाठी. बाबू, ए माझा बाबू. त्या पगोडाला गेलेला
बापरे, त्या आयशीला खाली बसवलं, तिथे बाजूला एक लिंबू सरबत किंवा काहीतरी घेऊन तिला दिलं असतं, जरा बसली असती जर फिरून येईपर्यंत. तर ते पण नाही. आम्ही पन्ना आणलाय ना, आता आपण जाऊन पन्ना पिऊया आणि काय आपल्या गाडीमध्ये चिखल करूया, आपण तसं करूया, कशाला इथे आम्ही आमचं घेऊन फिरतो. अरे ठीक आहे यार, तुमचं घेऊन फिरता मग ठीक आहे. तर काय ते तुमचं सामान तसं पण काही कामाचं पण नाही, युजलेस सामान आहे, ते तुम्हीच घेऊन फिरा. पण ॲटलिस्ट आता कुठेतरी आहे आणि आता तिथे ती एकटीच बसली आहे, तर थोडंसं खात पीत बसली असती, जरा टाईमपास केला असता. लिंबू पाणी असं कितीला असणार आहे असून नसून, तेवढंच प्यायली असती. तर कसलं काय नुसतं त्यांचा पन्हा पन्हा. आणि ते घंटा त्या माणसाने अशी मस्त वाजवली, तर म्हणतो कसा की यांनी किती छान वाजवली. अरे तुला काय वाजवता येतं, तुझी तर आता वाजवते मी बरोबर टाकी टिकी. नुसता बकवास करत असतो, काय माहिती नाही देता येत. ते छान आहे ना, सुंदर आहे, एकदम सुंदर एकदम सुंदर, हायली रिकमेंडेड. हे कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट. तुझ्या तर बुकण्याचा कॉन्सेप्ट, तुझ्या तर मारी तुझ्या फट. आणि काहीही बडबडत असतं आणि खूप मोठा असा शायनिंग तर असा मारतो की हा किती एकदम मेच्युअर आहे आणि किती हुशार आहे आणि किती असं, म्हणजे ह्याला कशी सगळी जगाची अक्कल आहे. काय पण उगाचच काहीही बोलायचं म्हणून बोलत असतो. काय तर म्हणे इथे तुम्ही नक्की येऊ शकता, इथे ना एकदम हायली रिकमेंडेड, एकदम व्यवस्थित आहे, एकदम सुंदर आहे आणि प्रॅक्टिकल आहे, खूपच प्रॅक्टिकल आहे. अरे प्रॅक्टिकल काय आहे, नाईट कॉलेज रिटर्न गांग 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 गांग. चुब्बस, काय प्रॅक्टिकल, काय उगाचच काही बोलायचं. प्रॅक्टिकल काय आहे, काय येणं प्रॅक्टिकल आहे. आणि ती झमुरी तिथं रे आणि येडी आहे काय, तिचं काय, तिला मला वाटतं काय गोळ्या देऊन, हिच्या गोळ्या आता तिला द्यायला सुरू झालं आहे वाटतं. हिचं तर जाऊ दे, ही तर काय हिच्यावर असर होत नाही, नगाडा फुगत चाललाय हिचा बस. ते हिला करूया, जाऊ दे यार, ही दोघींपैकी एकापासून तरी सुटका म्हणून हिला देतोय वाटतं. येडी कुठल्या झोनमध्ये असते काय माहिती, कधी अशीच असते एकदम वेड्यासारखी तोंड पाडून आणि कधी एकदम हसत असते. डोक्यावर परिणाम झालाय तिच्या. बाबा तिला काहीतरी ट्रीटमेंट करून घे, येड्यासारखी करायला लागली आहे. काय तर म्हणे आमच्या चॅनलचा नगाडा वाजवा. अरे राहिलं काय आहे त्या चॅनलमध्ये वाजवायला, नगाडा कसला, एक नंबरचा खुळखुळा झाला आहे तुमचा चॅनल. ते वाजव खुळखुळा, त्यानिमित्ताने तरी वाजेल तुमच्या घरात खुळखुळा, नाहीतर काय हालत पण नाही आहे आणि वाजत पण नाही आहे. येडपट कुठली. काय ती गाडी, त्या गाडीला असं खचाखच भरलंय, काय त्या अवतार बसायला जागा नाही, पाठी पुढे सगळं एकदम नुसतं एकदम भरून टाकलंय अक्षरशः. काय ती गाडी पण मनात म्हणत असेल की बाबा काहीतरी कुठेतरी कोसळू दे, मी असं भुग्गा भुग्गा भुग्य भुग्गा ठोकू होई नाकू, तर एकदाचे संपेन ना तर बरं होईल ह्याच्याबरोबर फिरण्यापेक्षा. काय शी बापरे, कसं ना देव देतो पण कसं ते वापरायचं, त्याचं जरा काहीतरी मान सन्मान कसं तिला हँडल करायचं ते गोष्टीचंच नाही आहे. म्हणजे कुठल्याच वस्तूत, मग ते घर असू दे, गाडी असू दे, व्यक्ती असू दे, त्या खाजरुडीची काय हालत झाली आहे त्याच्यावरनंच कळतंय. ह्यांना तर कसं वापरायचं, कसलं काय, कोणाला कसं मेंटेन करायचं ह्याची काही अक्कलच नाही आहे. नुसतं आपलं मिळालं आहे सगळ्याचा कचरपट्टी कबाडा करून ठेवतात आपलं. आणि याचं तोंड पण उचलतं. काय तर म्हणे ती खाजुर्डी पण म्हातारी झाली आहे ना, आता म्हातारी झाली सुकुमारीची. तेव्हा तर खूप मारे बोलत होता की आमची खाजुर्डी एवढी लहान आहे, एवढी सुकुमारी आहे. तिघं जणं जेव्हा आमच्यावर व्हिडिओ घेऊन आलेले तेव्हा. झालं सुकुमारीचं, झालं का? कसली ती कधी सुकुमारी नव्हती ना तेव्हा होती ना, आता आहे. खाजुर्डी म्हातारडी होत चालली आहे आणि टॉम जवान होत चालली आहे. टॉम स्वतःला तर काय एकदम अभी तो मैं जवान हूँ, नगाडा लेके आती हूँ असं आपलं पहिले पोट येतं टॉमचं, नंतर टॉम येतो मागून, असं झालेलं आहे. आणि तिच्यासारखं बोलायचा प्रयत्न करते, त्यांना. आता ती आली आहे ती लाईनवर, तर हिला आता जास्त चूल मचलली आहे. एक ना एक बोलली नाही, हिच्या गोळ्या हिला, अशा उलटे झाल्यात वाटतं. त्यांना आता ती बोबडी नीट बोलायला लागली जरा. काय तिचं झालंय माहिती नाही, थोबाड सडलंय, नुसतं वेज खाऊन खाऊन तिला हजम नाही होत्या वाटतं पादम फुसकीला. तर आता नुसती तोंड सडवून फिरत असते आणि तिचं सगळं लाडात बोलणं वगैरे, हे टॉमची ॲक्टिंग, टॉमची तर मजाच झाली आहे. जातच नाही, बेशरमसारखी चिकटली आहे तिकडेच, चिक्कडगम माशी कुठची, थंड्या म्हणे. आणि काय मोठा सांगतो की तुम्ही इथे ना येऊन तुम्ही हे चप्पल घाला, नाही तर सँडल घाला, नाही तर स्लीपर घाला. अरे स्लीपर तुझ्या चाचाने घातले का रे येडपटा? हां बरं झालं गेली ती, बरं झालं. आता बोलली असती आणि ना खरंच या ते टकल्यावरचं म्हणते मी, गेलं असतं तर किती बरं झालं असतं. मस्त तिथे बसलेला ना, असं येऊन कोणीतरी असं टपली मारायला पाहिजे होते, उडवून लावायला पाहिजे होतं आणि बोलायला पाहिजे होतं, उप्स सॉरी मी घसरत होतो ना म्हणून, नाही तर याचे केसच पकडायला पाहिजे होते असं, म्हणजे आधार म्हणून, आणि असं पचकन काढायला पाहिजे होतं. येडगा कुठचा.
यांची स्लीपर घाला. स्लीपरच्या नावातच काय आहे, स्लिप होते ती. तर ते अशा ठिकाणी घालायचं नसतं, गुळगुळीत वगैरे ठिकाणी. स्लीपर कोण ग्रिप असते का स्लीपरला? मूर्ख कुठचा काय पण सांगतो. नशीब ती स्लीपरच गेली, तुझं नशीब चांगलं रे. असं ना बसला इकडे पृथ्वी तलावर येऊन. नाहीतर आहे ना खरंच यार, नाहीतर काय बोलायचं आता, जाऊ दे ना, नको ना, माझ्या तोंडातनं वाईट मला नाही आवडत तुझ्यासारखं बोलायला. काय तर म्हणे की नंतर उद्या न्यूज येईल. कधी येणार रे न्यूज? मी वाट बघते. खरंच इतकं घाण बोलतो ना, येऊच दे आता तुझी न्यूज मस्तपैकी. मी लावेन माझ्या कम्युनिटीला भावपूर्ण न्यूज. किती घाण बोलतो ना, किती घाण बोलायचं. काय तोंडाला काय, जिभेला काही हाड तुझ्या? हाड नुसता गिळायला गटार उपशा, नुसता आपला ठुसतो ठुसकी मास्टर. आणि झमुरी तर काय बाबू नको, बाबू नको, बस झालं बाबू. हे बाबू काय करतं? माझं सोन्याचं गळ होतं, जाईल रे गोला माझा वाहून. मग कसं होणार माझा? येडी कुठची. आणि काय लाटा येतात तर माझ्या पोटात कसं तरी होतं. अरे धबधब्याला कुठल्या लाटा येतात? हे समुद्र आहे की धबधबा? पाकल कुठची, काही एकापेक्षा एक आहे तरी. काय बोलू मी मंडळी यांच्याबद्दल. आणि हा लोणावळ्याला वगैरे हा रेट करणार, हा कधीतरी आलाय मोठा. दुनियेच्या मागून सगळी दुनिया 50 वेळा जाऊन आली, हा आत्ता गेला. आणि हा आता सांगतोय मी काय 5 out of 5 देणार, 10 out of 10 देणार, 12 out of. अरे काही तोंडाला येईल ते बडबडत सुटलंय. म्हणजे ठीक आहे यार, तुला येतं 5, 10, 15 तेवढं मोजता येतं, बोलता येतं, म्हणून काहीही बोलायचं आपलं उगाचच. काय पण आपलं कॅसेट आपली चालू. आणि नंतर मग म्हणायचं माझं माइंड दमला ना, माझा माइंड दमला, म्हणून मग मी आलो. माइंड दमला, माइंड आहे. जरा माइंड युअर ओन बिझनेस करशील ना तर जरा माइंड तुझं शाबूत राहील. येडपट कुठचा माइंड दमला. लायकी आहे का तुझी? तुझी औकात आहे का तिकडे लोणावळ्याला घेण्याची? एकाच दिवशी तुझा बजेट हल्ला असता पूर्ण. 10-12 हजाराचा स्टे करायला लागला असता, म्हणून आलास तिकडे कुठेतरी आडवाटेला. मी रस्ता चुकलो, मी उलटा गेलो. अरे उलटी खोपडी, तुझ्याबरोबर असंच आहे ना, असंच होणार. अजून काय होणार तुझ्याबरोबर? तू जिथे म्हणतं ना आपली जिथे लायकी असते ना तिथेच जाऊन पोचतो माणूस. तसं तुझी लायकीच ती आहे 1000-1200 वाली. तिथे येऊन पोचलास बरोबर. आणि मोठा सांगते माझं माइंड जमला. काय ते रूम, बाप रे शी. आणि तर ते परवाचं रूम जिथे ते सगळं काय घेऊन आलेला आणि सांगत होता, तेव्हा म्हणतो की एकदम मस्त, एकदम छान, एकदम सुंदर. आणि त्या भिंती बघितल्या कशा? त्या भिंतीवरती कसले डाग पडलेले, काय माहिती कोण कसे लोक येत असतील तिथे राहत असतील. ते भिंतीवर डाग. आणि त्या भिंतीला लागूनच हा एक्स्ट्रा बेड टाकून झोपतो तिकडे त्या बाथरूमच्या पॅसेजमध्ये. आणि नंतर मग ते काय लाईटचे कनेक्शनच काढले होते, वायरी, ओपन वायर्स लटकत होत्या तिथे लिटरली ना. तिथे काय लावलं होतं लॅम्प, काय नाही असंच लटकलं आहे ते. कुठे बाथरूमच्या बाहेर थोडा पॅसेज होता चेंजिंगचा, तिकडे लाईट नाही, काय नाही. बाहेर बघितलं तर समोरच्याचं घरच दिसते, ते कळकट्ट पडदे. आणि म्हणतो की हायली रिकमेंड आहे. मी आतापर्यंत बाकीचं पण हे केलं पण मी सांगितलं नाही, पण हे म्हणजे मला खरंच सांगावं असं वाटतं. म्हणजे काय असं याला काय बच्चन दिलेले की याला 500 रुपयाला देऊन टाकलेलं डीलमध्ये, म्हणून जरा जास्तच उडत होता. आणि हायली रिकमेंड. आणि सगळ्यात वर्स्ट होतं ते, इतकं घाण होतं, इतकं बघूनच मला वाटत होतं. आणि असं वाटत होतं की शी. आणि ह्याच्यामध्येच हा झोपणार आहे खाली वगैरे, त्या वायर्स लटकत आहेत. आणि सगळ्यात बेस्ट रूम वगैरे ह्याच्यावरूनच कळलं ह्यांची लायकी काय आहे. काय म्हणजे या लोकांनी कधी काय बघितलंच नाही. आणि काय तर हां, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही असं हायफाय ठिकाणी असं, तर मग हे नाही तुमच्यासाठी, हे एकदम अफोर्डेबल आहे. अरे अफोर्डेबल काय, नुसतं अफोर्डेबल नाही, आम्हाला जरा स्वच्छता, म्हणजे ह्यांचं स्वच्छतेचं डेफिनेशन काय आहे हे मला आज कळलं. जेव्हा हा म्हणाला की हे एकदम स्वच्छ आहे आणि एकदम इकडचं सगळ्यात बेस्ट म्हणजे एकदम स्वच्छता आहे, आपल्याला असं स्वच्छ लागतं ना ते आहे. तर आत्ता मला कळलं की ह्याच्याकडे लोक येऊन का म्हणतात की ह्याचा स्टे खूप स्वच्छ आहे. म्हणजे ह्याचं हे डेफिनेशन त्या हॉटेल रूमकडे बघून जर त्याला ते स्वच्छ वाटत असेल आणि जर त्याच्या भक्तांनाही ते स्वच्छ वाटत असेल, मग त्यांची स्वच्छता हे आपल्या स्वच्छतेशी मॅच होत नाही. हे तर आपल्याला आधीच माहिती होतं, पण आता त्याच्यावरती एकदम शिक्कामोर्तब झालं आहे. आणि एकदम नाहीच म्हणजे क्लासलेस पीपल.
आणि खाजुर्डी पण मध्ये मध्ये तिला काहीतरी गोळीचा असर होता औषधांचा, तर मध्येच जास्तच बडबडायला येते, मध्येच जास्तच तिला असं शुगर रश वगैरे होतं, तसं अचानक तिला काहीतरी होतं, स्पाईक येतं आणि अचानकच काहीतरी बडबडायला लागते. तर एकदम इंग्लिश, ओ माय गॉड, इंग्लिश 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 काय तर म्हणे. टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्ही कुठल्या तरी मार्केटला गेलो होतो, हां BMC मार्केटला गेलो होतो. त्या मार्केटचं हिला नाव पण आठवत नव्हतं, पण बोलायचं होतं आणि तो शब्द ॲक्च्युली तिला उच्चारायचा होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्यासाठी ती एक ते वाक्य बोलली. अरे कशाला त्याच्यामध्ये व्हेरी ऑनेस्ट आणि डिसऑनेस्ट होण्याचा प्रश्नच कुठे येतो, उगाच काही घुसडायचं. तो एक प्रॅक्टिकल आणि ही एक टू बी व्हेरी ऑनेस्ट. येडे अरे बाबा, काशे आते रुक, हटाव इनको, हटा, चल हट हट हट. आणि काय तर ते टिनमधले रसगुल्ले खात आहेत. पिल जरा पिलून खा. तर तुझं पिलते इकडे तसं ना रे बाबा. मी कशाला, मग मी नाही काय तू तर गेलालाच आहे, तुझा निचोडला हुआ आहे, तू निचोडा हुआ आहे बिना रसवाला निंबू. कसा भस्म्या झाल्यासारखा दिवस रात्र खातच असतो, दिवस रात्र रात्रंदिवस. हे खायचंय ते खायचंय, हे खायचं ते खायचंय, बापरे. आणि एखाद्या दिवशी थोडं काहीतरी म्हणजे असं बोलायला तर बोलणार की एवढं खाल्लं की बस आता जेवायला नको, आता हे नको, आणि लगेच दुसरं मील रेडी. आणि त्याच्यामध्ये पण यांचं असणार, अरे भातच कमी दिला, भात कमी आहे ना, अरे चपात्या दिलेत ना, 6 चपात्या दिलेस, माणूस आहेस की कोण आहेस रे भस्मासूर. त्या झूमध्ये जाऊन म्हणतो झू लिहिलंय. अरे मग झूमध्ये झूच लिहिणार ना, तुझ्यासारखा नाही आहे पत्रास त्याला विला म्हणतात. झू आहे तर झूच लिहिणार ना, काय तिकडे काय बीच लिहिणार का झूवर, येडपट कुठल्या काय पण बोलत असतो. म्हणजे मी बोलते ना, काहीही बोलतो. हा जिथे जाईल ना तिकडे तर लोक म्हणजे बॅन करतील त्या जागेला, त्या आउटलेटला, त्या रेस्टॉरंटला, जे पण काय आहे ते सगळं. अरे तू असलं काय करत जाऊ नको, तू गप बस तिकडे, बस खटाऱ्यामध्येच तुझ्या, इकडे तिकडे फिरू नको जास्त. आणि हा कुठे आला ना हाकलवून लावायला. आणि किती तो आळशीपणा, आणि किती ते ना असं किती अरसिकपणा, काय विचित्रच आहे ती खाजुर्डी. पूर्ण वेळ त्या गाडीतनं त्या कार्टमधनं उतरलीच नाही, बिलकुल उतरली नाही, आणि नुसती त्याच्यात बसूनच राहिली ढम्यासारखी. नुसतं खाते आणि बसते. आणि ते इराणी बेकरीमध्ये गेलेले तिकडचं पण काय ते 1 मिनिट याला शांतता नाही. हे खाऊन बघ, ते खाऊन बघ, मम्मी हे बघ, हे थोडंसं तू बघ, आणि तू ह्याच्यामध्ये होत, आणि चहा होत, आणि तू बघ ह्याच्यामध्ये आत्ता बुडव. अरे ज्याला त्याला आपापल्या पेसने खाऊ दे ना, काय प्रॉब्लेम काय तुझा. हे खा ते खा, आता खाऊन दाखव, नंतर खाऊन दाखव. तू खाऊन येत होतं ना असं कोणते तुझ्या तोंडात असं वाटत होतं ना, तर गरम गरम चहा ना याच्या टकल्यावरच होतावा, बावळट कुच्चा, आणि याचं ना ते जळून जावं याचं विगिण. पागल नुसता किती बडबड करतो, किती डिस्टर्ब करतो, किती इरिटेट करतो. हे खा ते खा ते खा ते खा. आम्ही खाऊन झाला, आम्हाला तिथे जाण्याची गरज नाही आहे. नो ऑफेन्स टू पुणे, पण आम्हाला पुण्याला जाण्याची गरज नाही आहे. आम्ही आमच्या इथे पण खाल्लेलं आहे लहानपणापासून. आम्ही इराणी कॅफेमध्ये स्टेशनला आहे, माहीम स्टेशनला आहे, अंधेरी स्टेशनला आहे, बोरिवलीला आहे, चर्चगेटला आहे, CSTला आहे, सगळीकडे जागोजागी अंतरावर इराणी कॅफे आहेत आमच्याकडे. तू गप्पास, जास्त बोलशील ना तर पाव घेईन, आणि तू पाव ना असं तुझ्या तर बोंड्या नाकावर असं दाबून टाकेन. आणि ते पाण्याच्या ह्याच्यामध्ये गेला तर जरा व्यवस्थित कपडे तसे घालायचे. एरवी ती म्हातारी झगे घालून फिरत असते, आणि ह्याच वेळेला तिला मोठे पायजमावाला आणि ड्रेस घालून गेलेली तिकडे भिजवायला खाणं नुसती. आणि तिथे दुसरा ऑप्शन होता ना, तर बाहेर बसायचा ना, कशाला पाण्यात बसला जाऊन भुसनाळ्या. त्या इराणी कॅफेला आणि नंतर त्या पाण्यावाल्या रेस्टॉरंटमध्ये ह्याचे डोळे पांढरा झालेले बिल बघून एकदम असं, हे कितने काय इथं, बापरे. बिल पण तगडा आला. 10 वेळा बोलला असेल की बापरे बिल पण जबरदस्त होतं म्हणून. चांगलंच झालं याचा येडपट कुठला. नंतर तिथून त्या इराणी कॅफेतनं बाहेर आला, बाहेर येऊन पाणीपुरी खातोय. आणि त्या खाजुर्डीला तर काय झालेलं काय माहिती. नंतर ती काकडी खाऊन ती काकडी पण खाताना बघितलं सगळ्याची ती थुकीची तारबीर अशी निघत होती. घाणेरडा कसं दिसतंय ते, कशी खाते नॅम. तर बर्गर खाताना पण किती तो छान, किती ते घाण तोंडाचा आवाज, मचमच, ते नॉम तोंड,
वासना उडून गेली रे बाबा, वासना उडून गेली. ते बर्गर किंग दादा आहेत ना, जे पुणेवाले, जे ओरिजिनल बर्गर किंग ऑफ बर्गर्स, तर त्यांनी ना खरंच हिच्यावर जरा ना दावा ठोका. तुम्ही एवढे सगळे केसेस जिंकले ना, तुम्ही एवढ्या द लेजेंडरी बर्गर किंग बरोबर केस जिंकल्या ना, तर ना हिच्यावर जरा हे करून टाका, यांचा ना बाजार उठवून टाका आणि यांना सांगा की हे काय तुम्ही आमचा अपमान केला आहे असं घाणेरडं कसं तरी खाऊन, आणि तुम्ही काय आमची इन्फॉर्मेशन वगैरे पण व्यवस्थित दिली नाही लोकांना, आणि हे काय आहे फालतूपणा, आणि कसं ते खाता तुमचं तोंड बघा, आणि बिलकुल असं आमच्या ह्याची बेइज्जती नका करू. आम्ही खूप हे आहोत, महान आहोत, आणि आमचं इथे खूप फेमस आहे, आणि आमचं तुमच्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आहे असं करून यांना ना पकडं चांगलंच हिला. कशी घाणेरडी नुसती नेम 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 बोळकी. आणि ते मिसळ आणि खायला गेलेले पावभाजी, तर तिथे म्हणतो आम्ही 4च पाव खाल्ले, 4च. च लावणं जरुरी आहे का? अरे 2 पाव आम्ही असे खातो बस, होतं एकदम उपट होतं, एकदम पोट एकदम टरा होऊन जातं, आणि हे 4 आणि ती बोलते आम्ही पण 3-3च खाल्ले, 3-3च. अरे म्हणजे तुम्ही तुम्ही तोतिया लोक ग बसा. तसं तर म्हणजे असं बोलण्यासारखं खूप आहे, एकेका गोष्टीवरती आपण असं बोलू शकतो, पिनपॉईंट करू शकतो, पण ते जास्त जोर होईल आणि काय त्याला काही अर्थच नाही आहे. ज्या नॉनसेन्स गोष्टीवरती जास्त बोलण्यामध्ये पण काही अर्थ नाही आहे. जे इतकं भंगार आहे, भंगार लोकांवर जितकं कमी बोलावं तितकंच चांगलं आहे असं मला वाटतं. कारण ज्यांची व्हॅल्यूच नाही त्यांना आपण कशाला ना, आपण आपल्या तोंडाची वाफ काढून त्यांची व्हॅल्यू वाढवावी. आणि जे दिसतंच आहे, जे कोणाला सांगण्याची गरजच नाही आहे, फालतू आहे, तर त्याच्याबद्दल आणि काय ओरडून सांगायचं. तर तुम्ही तर समजदार आहातच, तुम्हाला तर माहितीच आहे की ह्याची लायकी काय आहे, तर अशीच त्याला लायकी दाखवत राहा आणि फालतूचे याचे व्हिडिओ बघू नका. सिरियसली काही अर्थ नाही आहे त्याला. आणि राहिला प्रकार आजचं जे काही होतं, तर सुरुवातीला याने एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सकाळी हा आपल्या ताईच्या घरी होता. ताईच्या घरी म्हणजे हा नंतर आलेला. ती आई बसली होती आणि आई असं खोटं ॲक्टिंग करत होती. मुद्दा म्हणून व्हाईट कलरची बेडशीट असं टाकली होती, थोडी डिझाईन होती, एवढी दिसत नव्हती, पण मुद्दा म्हणून ती पसरली होती. पण साईडला पाळणा वगैरे कॅप्चर झाला होता, आणि ह्याच्या सोकॉल्ड CEO आवाज कॅप्चर झाला, त्या बाळाच्या रडण्याचा आवाज कॅप्चर झाला. ते बाळ तिथे 2दा झालं. कारण CEO कशी आपली आईला ठेवूनच घेत नाही, जिथे आई तिथे पाळणा हलणार नाही हे CEOला माहिती आहे. त्याच्यामुळे CEOची जोरदार चालू आहे. म्हणजे झालं आता तिचं कार्यक्रम करून, आता काय चालतंय. पण ह्यांचं काय आलू देणार नाही, पाळणा म्हणते की मी, तर त्याच्यामुळे ते काय वेगळं प्रकरण आहे. तर इतकं जीवाचा आटापिटा करत होती शेपीण खोटारडी. त्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असतं की शेपीण किती नेक्स्ट लेवल खोटारडी आहे, भामटी आहे. आणि हा झमुरा असा काय आहे, कारण का ह्याची खाणच खूप घाण आहे. इतकी घाण म्हणजे सगळ्यात घाणेरडं कोण असेल अखंड यूट्यूबवर, तर ती ही आहे शेपीण, द ढेरपोटी टॉकिंग टॉम. उलटी म्हणजे उलटीला पण उलटी येईल इतकी घाणेरडी आहे ही बाई, इतकी घाणेरडी. इतकं खोटं बोलते, इतकं लपवा छपुई करण्याचा प्रयत्न करत होती की बाबा हे घर नाहीच आहे, हे हॉटेलच आहे, आणि आम्ही हॉटेलमध्ये थांबलो, आमच्या रूमवर आम्ही मागवलं आहे. आणि ते ताईचं घर पण तुम्ही बघितलं असेल तर मला वाटतं आता कुठे शिफ्ट झाली आहे की काय, ते सासू सासऱ्यांचं सोडलं आहे. ते पण कवाडाच घर होतं, काय ते अवतार घराचा. आणि एक दिवस पण आपल्या आईला ठेवून घेऊ शकत नाही. लानत आहे ग, कसली मुलगी आहेस तू, बेशरम, नालायक, म्हणजे लायकच नाही आहेस तू कुठलं काही बोलायच्या. पण आत थू आहे तुझ्या जिंदगानीवर. मी म्हणते की किती पण काही होऊ दे, किती काही असू दे, काही असलं तरी पण आपली आई, तर आपण आईला तरी करतो ना, भावाचं वहिनीचं काही असेल. पण ही बाई आईला पण नाही ठेवून घेत. इतकी विकली आहे हिला असं वाटतंय, नुसती तालावर नाचते. आणि काय तर ह्यांना दाखवू नका वगैरे असं वगैरे. आता चांगली पडली आहे वाटतं झमुऱ्याला, तर त्याने हे केलं, तो व्हिडिओ आता तेवढा पार्ट क्रॉप केला आहे आणि आता नाही आहे तो पार्ट. मला जर मिळाला, काही क्लिप्स होते माझ्याकडे, तर मी ते इंस्टाग्रामला लावेन, तर तुम्ही बघू शकता. बट अदरवाईज आता ते काढलेलं आहे त्याने, आणि आता त्याने डायरेक्टली पुढचंच त्याचं ते दाखवलं आहे, वाशीला आम्ही राहतोय आणि हे ते गच्चाळपणा त्याचा. पण मला खरंच आज इतकं हे वाटलं की इतकं काय मजबुरी आहे, इतकं काय आहे.
आणि ह्याच्यावर अंगात काय मस्ती आहे की तिला दाखवायचं वगैरे, आणि लोकांना पण काय मस्ती आहे अशा थर्ड क्लास बाईला जिच्या जिंदगानीवर थू आहे, ही सोकॉल्ड CEO, हिला कशाला बघायची आहे आणि हिचं कशाला, हिचा उल्लेख पण नको. शी, कलंक आहे ही मुलीच्या नावावर. बेशरम बाई स्वतःच्या आईला पण नाही उभं करू शकत जन्मदात्रीला, आणि ना तिच्यावर उपकार केल्यासारखी. आणि थोडंसं काय नुसता आवाज काय आला किंवा काय कुठलं तरी तिच्या घराचं कॉर्नर काय दिसला, तो व्हिडिओ हे क्लिप उतरवायला लावलं. काय म्हणायचं अशी, हे यांची रिलेशनशिप्स आणि ही यांची CEO. आणि टॉमला आधीच माहिती होतं की असंच काय ना काहीतरी झोल होणार आहे, आणि हा उगाचच, हा अति हुशार मुलगा हा, आणि दाखवतोय तेवढंच थोडंसं असं दाखवायला मिळालं तर मिळालं म्हणून दाखवण्याचा याने प्रयत्न केला. पण टॉम आधीच सारवासारव करत होती, पण हा अतिशहाण्याचा बैल रिकामा, याचं सगळंच रिकामं आहे. आणि चोडावाल निंबू. झाली जीवाची शांती, झालं क्रॉप करून. तुला तर कोणी नाही ठेवून घेत रे झमुऱ्या, निकल ऑडियन. आणि हा बजरंगी भाईजानच्या मामाच्या सीनचं सांगतोय की ती मुलगी म्हणते ना मामा हा, अरे त्या बजरंगी भाईजानचं जाऊ दे, तुझं बघ काय आहे, तू तर म्हणजे मामा काय, तुला तर कोण उभा पण नाही करत. हा कोण आहे म्हणत असेल, अरे हम इसको नाही जानते, हे कोण आहे YZ. शी, म्हणजे काय या लोकांची मजबुरी आहे. मला खरंच या व्लॉगर्सच्या फॅमिलीचं ना आश्चर्य वाटतं. एक ते मन्याचं प्रकरण आपण बघितलं की त्याचं काय सगळं झालं आहे, त्याला शिव्या घालतायत लोक, आणि तो आहे पण त्या लायकीचा, पण मग त्याच्या आईने पण सगळं काही हे केलं, मग ते वहिनाने उघडं पाडलं. मग आता ह्याची ही CEO हिच्या आईला उभं नाही करत, ह्याची आई तरी पण तिथे लाळघोटेपणा करत जाते. आणि ते काकू, तुम्हाला ना आता फक्त CEO पासनं थोडंसं जर ब्रेक हवा असेल ना, तर तुम्हाला एकच गोष्ट वाचवू शकते किंवा एकच गोष्टीमध्ये तुमचं मन रमू शकतं, जे की तुमच्या मुलाचा म्हणजे हलू द्या थोडा पाळणा म्हणते मी. तुम्ही जर मध्ये मध्ये असं करत राहिला तर मग कसं होणार. ती बघा कशी भाव खाते आहे. तुम्हाला काय जरा काय स्वतःची आहे की नाही आहे. ते मुलाचं मूल होऊ द्या मग जरा, काय म्हणायचं. पण असे तुमचे कर्मच असे आहेत ना, आता लागली आहे तुमची पण. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, तसं तुमचं आहे. सगळ्यांचा नंबर लागणार आहे. हे जे आहेत ना पकडलेले, हे सगळे मी एकदम चुनचुनके पकडले ना. यांच्या कर्माची वेळोवेळी आठवण होत राहणार आहे, काय कांड करून ठेवलेत ते. त्याच्यामुळे उडा आता कसं खाली धपकन पडल्यावर कसं वाटायला आहे, गारगार वाटायला आहे. म्हणून मी नेहमी सांगते, कुठल्याच गोष्टीचा माज करू नये. कधी माज उतरायला ना वेळ नाही लागत. देवाला जसं देता येतं ना, तसं लायकी नाही आहे हे समजल्यानंतर घेता पण येतं. त्याच्यामुळे जी गोष्ट मिळाली आहे ती गोष्ट, त्या गोष्टीचा आदर करा, सन्मानाने वागा. ज्या लोकांकडनं मिळालं आहे त्यांना आदर द्या, त्यांच्याशी सन्मानाने वागा. हवा भरली ना, डोक्यात हवा गेली काय, फुग्यात हवा गेली काय, एक टाचणी काफी असते. एक टाचणी आणि फट, ओम फट्ट स्वाहा. सो ऑलवेज स्टे ग्राउंडेड, ऑलवेज स्टे फेथफुल टू युअर वर्क विथ डिग्निटी. आणि खरंच इतकंच मी नेहमी म्हणत आली आहे की माज करू नका, माज उतरायला वेळ लागत नाही. आणि हे वेळोवेळी ह्याची प्रचिती येईलच, आज न उद्या. ज्यांनी माज केला आहे त्यांनी आता आपली उलटी गिनती सुरू करा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्या बहुतेक मी सुट्टी घेईन असा विचार आहे माझा, कारण खूप थकायला झालं आहे मला. मेंटली ऑल्सो आय एम व्हेरी टायर्ड. सो विचार करते एक सुट्टी घेईन. होपफुली तुम्ही मला अलाव कराल, तसं मी कम्युनिटीला टाकेनच. सो भेटू मग आपण परवाच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.